एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरनं सातत्यानं काही ना काहीतरी विधानं करून शिंदेंची शिवसेना भाजपची कोंडी करू पाहतंय का याची चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे अजित पवारांचा अपघात नेमका कसा झाला, खरंच विमानात काही बिघाड झालेला होता की अन्य काही गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत याबद्दलच्या शंका कुशंका सुद्धा काही केल्या थांबत नाहीयेत। अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाताबद्दल काही सवाल आणि शंका उपस्थित केलेल्या आहेत। ते आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात की दादांच्या विमान अपघाताचा थातूरमातूर चौकशी अहवाल यायला सुरुवात झालेली आहे। दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती, अहवाल सांगेल की आता तांत्रिक चूक घडली। वैमानिकाचा अंदाज चुकला आणि जनता मान्य करेल, पण महाराष्ट्र पुरावा मागतोय असं मिटकरी म्हणतात। डीजीसीएनं विमानतळावरचं सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करावं अशी मागणी अमोल मिटकरींची आहे। दादांच्या आगमनापासून ते विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा अशी ठोस मागणी अमोल मिटकरींनी केलेली आहे आणि याआधी सुद्धा त्यांनी या विमान अपघातासंदर्भात अनेक शंका उपस्थित केलेल्या होत्या। आणि केवळ अमोल मिटकरीच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तर चक्क आता एक नवी शंका उपस्थित केली की अजित पवारांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का, कारण विमान पडल्या त्याचा स्फोट कसा झाला अशी शंका सोनवणे उपस्थित करतात। क्रॉस झालं, टिल्ड झालं, ठीक आहे, पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झालंय। कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर अगोदर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते, त्याच्यावर संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता, ह्याचा तपास झाला पाहिजे आणि ही सगळी सत्यता बाहेर आली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।